सीमा भागातील आळवाई नगरीत महालक्ष्मी यात्रेचा उत्साह 7 दिवस रंगणार भक्ती आणि मनोरंजनाचा मेजवानी कार्यक्रम। श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम असलेल्या मेहकर सीमा भागातील भालकी तालुक्यातील आळवाई नगरीत यंदा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचा भव्य यात्रा महोत्सव साजरा होत आहे। दर 3 वर्षांनी येणारा हा सोहळा शनिवारी 3 जानेवारी पासून मोठ्या उत्साहात सुरू होत असून 9 जानेवारी पर्यंत भक्तांना भक्तीचा आनंद लुटता येणार आहे। या महोत्सवाचे मुख्य आकर्षण 5 जानेवारी रोजी निघणारी भव्य पालखी मिरवणूक असणार आहे। यावेळी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून वाजत गाजत स्वगृहाकडून मंदिराकडे प्रस्थान केलं जाईल। 3 जानेवारीला महादीप प्रज्वलनाने सुरू होणारा हा सोहळा कोंडा वितरण आणि भव्य कुस्तीच्या आखाड्याने रंगतदार होणार आहे। यात्रेत केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे। राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या चंदाताई तिवाडींचे भारूड, हबप ज्ञानेश्वरी दीदींचे कीर्तन आणि प्रसिद्ध रघुनाथ खेडेकर यांचे लोकनाट्य रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे। सोबतच सर्कस, मोदका कुवा आणि भव्य पाळण्यांमुळे आळवाई नगरीत मोठी जत्रा भरणार आहे। या सोहळ्याला कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंड्रे, खासदार सागर खंड्रे यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। ही यात्रा प्रत्येक 3 वर्षांनी आजतागायत चालत आलेली आहे। त्या निमित्ताने सर्व यात्रा रसिकांना, व्यापारी वर्गांना आळवाई ग्रामच्या वतीने आग्रहाची विनंती या माध्यमातून करण्यात येत आहे की आपण सर्वांनी 3 तारीख ते 9 तारीख या वेळेमध्ये आळवाई या यात्रेमध्ये सहभाग नोंदवून आळवाई ग्रामाची व या ग्रामदेवतेची आपण शोभा वाढवावी अशी आपल्याला आग्रहाची विनंती आहे। प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी यात्रेची जय्यत तयारी केली असून भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे। मेहकरहून दत्तात्रय स्वामीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, मेहकर। Thanks for watching Ekmat Digital.